बोलणं चाललंय? काय नाही, सहज गप्पा मारत होतो आम्ही. या ना, बसा. सानिया, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? हा, बोला ना काकी, बोला. आम्ही नाही नाही, अरे तू बस ना सुदर्शन, बस. जरा माझ्या खोलीत ये. आता यांना माझ्याशी काय बोलायचंय? बोल. सानिया, आदित्यने एक निर्णय घेतलाय आणि मला त्याच्यावरती तुझं मत ऐकायचंय. कसला निर्णय? आदित्यला वेगळं व्हायचंय. म्हणजे? आदित्यला या घरापासून वेगळं व्हायचंय. तुझ्यासोबत त्याला वेगळं राहायचंय. आदित्य, का असं म्हणतोयस तू? माझी मम्मा जे काही वागली म्हणून तू असं म्हणतोयस का? हा आदित्य, माझ्या मम्माचं जर काही चुकलं असेल तर त्याची पनिशमेंट तू मला का देतोयस? हा, माझी मम्मा असं काहीतरी बोलेल हे मला खरंच माहित नव्हतं. मी खरं सांगते आदित्य, मला काहीच माहित नव्हतं. आणि आदित्य, हे सगळं ठरवायच्या आधी निदान तू एकदा बोलायचंच तरी ना माझ्याशी. काकी, आदित्य, आपण जर इथून घर सोडून गेलो तर काकीला एकटीला सोडून कसं जायचं आपण? हा काकी, हेच मी आदित्यला समजावायचा प्रयत्न करत होते. हा, एक तर राज पण घर सोडून गेलाय. तू सोडून गेलास तर कसं होईल आदित्य? खरंच आदित्य, तू इथे असण्याची मला खूप गरज आहे. आदित्यचा निर्णय जरी मला पटला नसला तरी आदित्यची भीती मात्र रास्त आहे. कसली भीती? बऱ्याच वेळा आकांक्षाच्या सांगण्यामध्ये तू ज्या काही गोष्टी केल्या आहेस ना सानिया. काकी काकी, मी चुकले हो. मी हवं तर ना तुमच्या पाया पडते. सानिया, पण सानिया, इकडे मी नाही वेडी आहेस का वागले तू? तसं. सानिया, वेडी आहेस का? हे बघ, पाया काय पडतेस? पाया पडून काही होणार नाहीये. हे बघ सानिया, त्यापेक्षा मी तुला जे काय सांगते ना ते नीट लक्ष देऊ नये. आदित्य, तू सुद्धा आहे. आदित्य, सानिया, हे बघ, तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे म्हणून तुमच्या लग्नात एवढे अडथळे येऊन सुद्धा आम्ही तुमचं अतिशय हौसेने लग्न लावून दिलं, हो की नाही? मग तुम्ही तुमच्या संसाराकडे लक्ष द्यायचं का खोट्या प्रलोभनांसाठी आकांक्षा तुला जे करायला सांगते ते करायचंच? तुझ्यावरच्या आंधळ्या प्रेमापोटी तुझी आई तुला काही चुकीच्या गोष्टी करायला सांगते, स्वार्थी वागायला सांगते, ते करायचंस का? अगं बघ, तू किती भाग्यवान आहेस की तुला आदित्यसारखा एवढा समजूतदार चांगला नवरा मिळाला. आज त्याच्या जागी एखादा मुलगा असता तर म्हणाला असता, तुझ्यामुळे, तुझ्या आईमुळे घर तुटतंय, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. पण आदित्य तसं म्हणत नाहीये सानिया. तो
तुझ्या सोबत वेगळं राहायचं म्हणतोय. हे बघ सानिया, उद्या काही झालं ना, तुझ्यावरती कुठलाही प्रसंग ओढवला तरी तुझ्या पाठीशी आदित्य खंबीरपणे उभा राहणार आहे. कायम तुझ्या सोबत तोच असणार आहे. आणि आदित्य बाळा, तुझ्यासाठी सुद्धा शेवटी सानियाच असणार आहे, हो ना? मग तुम्ही तुमचा संसार कसा चांगला होईल, तुमचं नातं कसं आणखीन दृढ होईल, या घरातच एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊन हे घर कसं एक राहील, कसं हसत खेळत राहील, याचा विचार करायला हवा. बरोबर आहे काकी तुमचं. माझं पण ना हेच म्हणणं आहे. आज मी आदित्यला हे सगळं सांगणारच होते. आज दुपारी मी मम्माकडे गेले, मम्माशी खूप भांडले आणि मम्माला स्ट्रिक्टली सांगितले की तू आजपासून माझ्या घराची पायरी अजिबात चढायची नाही. आणि आईंनाही मी सांगितलं, आजपासून तुम्ही मला कुठलंही काम सांगा, मी तुमचं कुठलंच काम ऐकणार नाही. हवं तर ना आईशी मी एक शब्दही नाही बोलणार ह्याच्या पुढे. हे बघ सानिया, अशी टोकाची भूमिका घ्यायची नसते कधी. टोकाची भूमिका घेऊन नाती नाही जपली जात, हेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतेय. हे बघ, आज एवढं सगळं होऊन सुद्धा शेवटी आकांक्षाला मी या घरात राहायची संधी दिलीच ना. तू आणि आदित्यनी तुमच्या नात्याला संधी दिली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सानिया, तुला खरं सांगू, तू लग्न करून या घरात आलीस तेव्हा मला किती आनंद झाला होता. शेवटी काही झालं तरी सध्या तरी तू या घरातली एकुलती एक सून आहेस. मला तुझ्या सगळ्या हौशी मौजी पुरवायच्या होत्या. मला तुझे सगळे सण अगदी थाटात साजरे करायचे होते, अगदी तुझ्या पहिल्या मंगळागौरीपासून सगळे सण. मग करूया ना काकी, मला आवडेल. श्रावण आलाय, खरंच तुझी मंगळागौर करूया? हो करूया ना. अगदी तुम्ही सांगाल ना तसं सगळं करूया. मला खूप आवडेल. करूया ना. ठीक आहे, आपण तुझी मंगळागौर थाटात साजरी करूया. हा काय नेहमीचा चहा दिलात? म्हणजे श्रावणात वेगळी चहा पावडर नसते काय? पचायला हलकी, ऍसिडिटी न होणारी. एवढी काही थट्टा करायची गरज नाही. हा, तुम्हाला कळत कसं नाही हो? तुम्ही ना अशीच एखाद्या गोष्टीची थट्टा करता आणि मग त्या गोष्टीचं महत्व कमी होतं. नाही, तुम्हा शहरातल्या लोकांना कसं कळणार म्हणा श्रावणाचं महत्व? अरे यार, तुम्हाला काय भाद्रपद असू दे, आषाढ असू दे, नाही तर श्रावण असू दे, रस्त्यावर फक्त खड्डेच बघायला मिळतात. पण आमच्या गावाकडे तसं नाही. हा, गावाकडे श्रावण आल्या आल्या समजतो. असं कसं मस्त वाटतं. छान पेरणी झालेली असते, पीक असं चमकत असतं, जमिनीने अंगावर हिरवीगार शाल पांघरलेली असते, ढगांमधून सोनेरी किरण चमकत असतात, डोकावून बघत असतात, ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. मध्येच ना असं इंद्रधनुष्य दिसून जात. कसं मस्त वाटत. तुम्हाला सांगते, मी आणि आई सगळे सण साजरे करायचो. म्हणजे श्रावणातले तर करायचो. मग नागपंचमी असू दे, नारळी पौर्णिमा असू दे किंवा मंगळागौर. तुम्हाला सांगते, माझ्या आईला मंगळागौरीची 70-72च्या वर गाणी यायची. एवढंच ना? तुम्हाला श्रावणातला सण साजरा करायचा आहे ना? कुठला ते सांगा, लगेच तयारीला लागूयात. मंगळागौर आहे, करायची सेलिब्रेट? हा, करूयात. नेसा मग नऊवारी साडी. एक मिनिट, मी का नऊवारी नेसू? कशाला नेसू म्हणजे? नऊवारी साडी नेसल्याशिवाय मंगळागौरीचे खेळ कसे खेळणार?
असं काय करता हो? आता म्हणालात ना करूया सेलिब्रेट म्हणून, मग मी एकटी कशी सेलिब्रेट करू? ओ काकू, माझी मस्करी करू नका तुम्ही, आधीच सांगतोय. रत्नमाला मॅडमचा फोन आहे. हो का? उचला ना मग, मला कशाला सांगताय? हॅलो मॅडम. हॅलो कावेरी, अगं मी उद्या सानियाची मंगळागौर साजरी करतोय, तर तू ऑफिसला जाऊ नकोस, सरळ घरीच ये. काय? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं काय? हेच की मला मंगळागौर खेळाविषयी वाटतेय ते. म्हणजे अहो विषय असा आहे की आम्ही आता मंगळागौरी विषयीच बोलत होतो आणि मला खूप वाटत होतं मंगळागौर खेळाविषयी आणि नेमकं तुम्ही त्याबद्दलच विचारलत मला. असं वाटत होतं ना तुला? मग नक्की ये हं उद्या. मला यायला आवडेल, पण सानिया मॅडमना चालेल का मी आलेलं? चालेल, तिला मी बोलले तिच्याशी. नक्की ये. थँक्यू मॅडम. येस. एवढं खुश व्हायला काय झालंय? काय म्हणाली आई? काही नाही, तुम्हाला सांगते देव ना सगळं ऐकत असतो. याला काय अर्थ आहे? एवढा वेळ झाला मी तुमचं सगळं ऐकतोय आणि सगळं क्रेडिट देवाला. गप्प बसा हो जरा. उगीच आपलं तोंड दिलंय म्हणून काय वाटेल ते बडबडत सुटू नका. तुमच्यामुळे माझा चहा गार झालाय, परत गरम करायला पाहिजे आता. मी काय केलंय? माझाही चहा गरम करा. गरमच आहे. सानिया, अगं लवकर ये. हे बघ हे बघ हे बघ. नको नको, ही छान आहे. सानिया हे बघ इथे ये. अगं ये लवकर. काय झालं? अगं बस इथे. हे बघ, मंगळागौरी येते ना, तुझ्या मंगळागौरीसाठी ना मी काही 9वारी साड्या सिलेक्ट करून ठेवल्यात. आता तू तुझ्या चॉईसने सिलेक्ट कर बरं. कुठला रंग आवडेल तुला? हा आवडेल का? नको नको नको, हा तुला जास्त खोलून दिसेल, है ना? त्याच्यापेक्षा तुमचीच एखादी 9वारी द्या ना मला नेसायला. असं म्हणतेस? बरं, माझी एखादी नेस. माझ्याकडे खूप आहेत. हे मग आपण आता नथ बघूया. काय नथी आहेत ग, एक एक सुंदर. अगं ही बघ ना, ही मोत्याची. नाही नाही नाही, मला वाटतं कुठली कुठली नथ आवडेल तुला? नाही नाही, आई आई आई, कुठलीच नाही. ते नथ वगैरे किती अनकम्फर्टेबल होतं. एवढा जड दागिना नाकात घालून दिवसभर फिरायचं. नो वे. नाही नाही नाही, मी नथ घालणार नाही, मला आवडत नाही, अजिबात नाही. का अशी काय करतेस ग? हे बघ, त्या रत्नमालाचं मन जिंकायचंय ना तुला, मग असं मी घालणार नाही, मला कंटाळा येतो असं करून नाही चालणार ग सानिया. आणि तुला माहितीये ना, त्या रत्नमालाला संस्कृती परंपरा जपायला कशा आवडतात ते. आणि त्या जर तू जपल्या नाहीस ना, तर तिच्या मनात स्वतःचं स्थान कसं निर्माण करू शकशील? कळते का काही? ठीक आहे, हरकत नाही. पण आई, बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला हवं? हा, आपण ते घरातल्या घरात करूया ना. काय ग अशी करतेस? काय बिघडलं आता बाहेरच्यांना बोलवलं तर? कावेरी, त्या कावेरीला पण बोलवलंय. काय गरज होती तिला बोलवायची? आता उगाच त्या कावेरी समोर मीच चुकले असं मलाच मान खाली घालून फिरावं लागेल. आई, मला वाटतंय ना, काहीतरी कारण काढून त्या कावेरीला बोलूच नका असं सांगायला हवं. नाही 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 नाही, कावेरी का नको? कावेरीला इथे बोलवा. ती इथे असली पाहिजे. का? तिला इथे बिझी ठेवा, कारण मला तिच्यासाठी खड्डा खणायचा. खड्डा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? काही नाही, रत्नमालाने कॅश हँडल करायची जबाबदारी तिच्यावर दिली आहे ना. तेव्हा ती इथे जेव्हा बिझी असेल ना, तेव्हा मी ऑफिसमध्ये जाऊन काही अकाउंट डिटेल्स बदलणार आहे. ती जेव्हा पैसे जमा करेल ना, तेव्हा ते पैसे माहेरच्या चहाच्या अकाउंटमध्ये न जाता भलत्याच अकाउंटमध्ये जातील.
कुठल्या अकाउंटला? डोंट वरी, तुझ्या किंवा माझ्या अकाउंटमध्ये जमा नाही होणार. पण ज्याच्या कुणाच्या अकाउंटमध्ये जमा होईल ते कळल्यानंतर कावेरी सगळ्यांच्या नजरेतून उतरेल. मला तर वाटतं ह्या आर्थिक घोटाळा प्रकरणी कावेरीला जेलची हवा पण खावी लागेल. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक, चष्मा तुझी आई आली आहे का? माझी आई नाही. मग काकूंची नाही, त्या कुठून येणार? काय? चष्मा कुठे ठेवलाय? अगं आत त्या बाई कोण आहेत? कोण बाई? अरे राज, ती कावेरी आहे. काकू? वैदेही, हे जरा घट्ट करून दे ना. अरे हो, ह्या तर आपल्या काकूच आहेत. काय असे काय बघताय? काय आज इतकं नटून थटून अख्ख्या मुंबईला घायल करायचा विचार आहे की काय? गप्प बसावं जरा. सानिया मॅडमची पहिलीच मंगळागौर आहे ना, म्हणून मला रत्नमाला मॅडमनी मंगळागौरीचे खेळ खेळायला घरी बोलवले. तुम्ही येताय का? नेसवू का तुम्हाला पण नऊवारी साडी? गप बसाओ, सतत आपला तोच जोक. आता कंटाळा आला हसून हसून. तुमच्यासाठी खोटं खोटं हसू का? पुरे मला घाई आहे, चल निघूया ग आपण. हो, मलाही मंगळागौरीला जायचं. एक मिनिट, तू ह्या कपड्यात जाणार आहेस मंगळागौर खेळायला? हा हा हा, झाला. मी काही मंगळागौर खेळायला जात नाहीये, पण मंगळागौरीचा एक इव्हेंट आलाय मला ऑर्गनाईज करायला, सो तिथे जाते. ठीक आहे, चल निघूया. चल, मी तुला सोडते, मजा येईन पुढे. ठीक आहे, चला.